न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज। दीपाली टॉकीजच्या मागच्या बाजूचा हा परिसर आहे आणि हा हायवे आहे। हायवेच्या समोरच एक पेट्रोल पंपसुद्धा आहे आणि त्याच्या शेजारी आस्थापनं आहेत, विविध मोटर्सच्या दुकानं आहेत आणि आस्थापनाच्या शेजारीच हे जुनं दीपाली टॉकीज आहे। आणि याच्या समोरचा हा जो एक खांब बघतोय आपण, हा जो पोल आहे, हा पोल कालच्या एका वादळाच्या सोसाट्यामध्ये ते खाली कोसळला आणि अक्षरशः तो बेंड झाला आणि त्याची जी तारं आहेत ते तारा अक्षरशः त्याच्यातनं निघाल्यात आणि त्या तुटल्यात। आपण हे दृश्य बघू शकता की या ठिकाणी याचं आत्ता सध्या काम चालू आहे। पण प्रश्न असा आहे की हे जे खांब त्यांनी उभं केलेलं आहे, हा फक्त त्यांनी सरळ केलेला खांब आहे आणि याला आजूबाजूला जर बघितलं तर संरक्षक ज्याला म्हणतात, संरक्षणासाठी जे काही ना तारा लागतात किंवा जे काही ना त्याला ओढून त्याला सरळ केलं जातं, तशा पद्धतीचं एकही या ठिकाणी दिसत नाही आहे। दृश्य असं आहे की हे वरती आहे ना, बघा कर्मचारी आहे ना आपलं काम करत आहेत आणि त्या पद्धतीनं ते ना वायरी जुळवण्याचं काम करत आहेत। पण या एका सोसायटीच्या वाऱ्यामुळं जर हे काम कोसळत असेल आणि अशा पद्धतीनं जर हे काम होत असेल तर याला जबाबदार कोण राहणार आहे पुढे भविष्यात? म्हणजे आता अजून 1 जून आहे आणि 1 जूनलाच ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये जर आपण काही धडा घेतला नाही तर पुढे भविष्यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। हे समोरचं दृश्य बघताय आपण, पलीकडे खांब आहे, तो सुद्धा अक्षरशः वाकडा झालेला आहे, म्हणजे त्याला पण तोही कधीही कोसळण्याच्या बेतामध्ये आहे। आणि असं असताना अशा पद्धतीनं जर हे बांधकाम हे काम होत असेल आणि वायरी फक्त जुळवून आणि लोकांच्या याच्यासाठी फक्त वायरी जुळवून जर वीज पूर्ववत करत असणार असतील तर हे योग्य नाही आहे। याची जबाबदारी कोण घेणार? भविष्यात परत एखादी दुर्घटना घडलीच तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? हे समोरच्या वायरा आता ते जुळवत आहेत पण खांब काही सरळ करायला तयार नाही आहेत। सहजपणे त्याला फक्त वायरी जुळवायच्या आणि वरती डागडुजी करायची आणि लाईट सुरू झाली की आपली कामं झाली, आपली जबाबदारी संपली, अशा पद्धतीनं या आविर्भावामध्ये हे निघून जातात। सक्षम अधिकारी एकही या ठिकाणी दिसत नाही आहे। हा महानगरपालिकेचं काम आहे, जागतिक बँकेचं काम आहे, रस्ता प्राधिकरणाचं काम आहे की कोणाचं काम आहे? या विद्युत वारा जोडण्याचं काम हे कोण करते? याचं उत्तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी द्यावं। मी आयुक्तांना विनंती करतो की अशा पद्धतीच्या जर पुढच्या काळामध्ये जर दुर्घटना घडल्या तर त्याला संबंधित विद्युत प्रवाह हे जे जुळवणारे आणि ज्यांनी हे कार्य केलं आणि जर परत दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार हेच राहतील, असा माझा स्वतःचा म्हणजे माझ्या मनात असा विश्वास पक्का झालेला आहे की हे काम जुजबी आहे आणि हे काम व्यवस्थितपणे झालेलं नाही आहे। तर याला जर आहे ना पुढच्या ह्याच्यामध्ये जर घटनेला कोणी जबाबदार धरत असतील तर लक्षात ठेवावं, सदर काम व्यवस्थितपणे योग्यरीतीनं व्हायला पाहिजे। यासाठी दक्ष जे अधिकारी असतील त्यांनी यामध्ये लक्ष घालावं। अन्यथा असं जुजबी काम जर होत असेल तर याला जनता पुढच्या काळामध्ये उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही।